नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी नवीन 2 योजना आलेल्या आहे. ज्या आई-बहिणींना मुलगा आहे त्यांना मिळणार ₹27,000 वर्षाला आणि ज्या महिलांना मुलगी आहे त्यांना डायरेक्ट ₹1,00,000 मिळणार. महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी 2 नव्या योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनेमध्ये असं सांगितलेलं आहे, की ज्या माता भगिनींना मुलगा आहे त्यांना महिन्याला ₹2,500 मिळणार आहे. जो महिला बालविकासाचा फॉर्म आहे, हा फॉर्म त्यांनी भरायचा आहे. बस हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि दरमहा तुम्हाला ₹2500 महिना भेटून जाईल आणि दरमहा मुलाच्या नावे ₹2250 तुम्हाला मिळणार आहे. आणि पुढची जी योजना आहे ती विशेष योजना आहे, ज्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे, ती बी मुलींसाठी. यामध्ये असं सांगितलं आहे, की ज्या महिलांना मुले आहेत त्यांच्या मुली 1ली ला गेल्यावर 5,000, 5वी ला गेल्यावर 7,000 असंच करत 18 वर्षाच्या होईपर्यंत त्यांना ₹1,00,000 मिळणार आहेत. त्यासाठी तुम्ही हा लक्षपूर्वक व्हिडिओ पहा. या तुम्हाला 2 योजनेची मी माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्यासाठी त्यांनी वर्धा जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट सरकारी वेबसाईट सांगितलेली आहे. या वेबसाईटवरती बालसंगोपन योजना असं लिहिलेलं आहे. ही योजना व्यवस्थित पहा, व्यवस्थित याचं कागद तपशील पहा. आता जर पाहायला गेलं तर खास करून ही योजना बालसंगोपनासाठी योजलेली आहे आणि ही योजना फक्त 0 ते 18 वर्षाच्या आतमधल्या मुलांसाठीच आहे. पाहायला गेलं तर ही योजना बालकाच्या संगोपनासाठी राबवलेली आहे. आता हा लाभ तुम्हाला कसा भेटणार? तर हा लाभ तुम्हाला कॅशच्या स्वरूपात ही रक्कम देण्यात येणार होती, पण आता ती पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला मुलाचे आणि पालकाचे जॉईंट अकाउंट खोलावे लागते. आता आपण पाहू कोणत्या बालकाचा यामध्ये समावेश होतो. पण त्याआधी पाहू आपण यासाठी कागदपत्रे नेमकी काय लागतात. सर्वप्रथम लागणार पालकाचे आधार कार्ड, नंतर बालकाचं आधार कार्ड, नंतर रहिवासी पुरावा, त्यानंतर आई किंवा वडील मृत असल्यास मृत्यूचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, कुटुंबाची एकत्रित फोटो आणि त्यानंतर बालक जर दिव्यांग असेल तर त्याची दिव्यांगाचे प्रमाणपत्र, दिव्यांग बालकाचा पूर्ण फोटो, पालकाचं बँक अकाउंट किंवा पोस्टाचं पासबुक. आता हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम विचारलं जाईल बालकाचे संपूर्ण नाव व पत्ता, जन्मदिनांक, जात व धर्म, इयत्ता, बोनाफाईड जोडलेला असावे. बालकाची कौटुंबिक माहिती, बालकांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, त्यानंतर बालकाची कौटुंबिक माहिती, त्यानंतर बालकाची कुटुंबाची वार्षिक उत्पन्न, त्यानंतर शेती किंवा व्यवसाय आहे काय असल्यास तपशील आणि त्यानंतर तुम्ही जे कागदपत्र जोडले आहे त्या कागदपत्राची पूर्ण या ठिकाणी नाव टाकून द्यायचे. अशा प्रकारे हा पूर्ण फॉर्म आहे आणि हा तुम्हाला व्यवस्थितपणे भरून द्यायचा आहे. आता लक्षपूर्वक ऐका की या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे. यामध्ये सर्वप्रथम येत आहेत अनाथ बालके, त्याच्यानंतर ज्या मुलांच्या पालकाचा शोध लागत नाही अशी बालके आणि त्यानंतर असे बालक जे दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालके. त्याच्यानंतर त्यासोबतच कोविड कालावधीमध्ये 2 अथवा 1 पालक गमावलेले बालके. त्यानंतर 1 पालक असलेली फॅमिली. त्यासोबतच असं बी आहे की ज्यांना एकच पालक आहे, म्हणजे आईच आहे नाही तर वडीलच आहे अशी बी बालकं. अशा प्रकारे आणखीन यामध्ये माहिती सांगितलेली आहे. ही सविस्तर तुम्हाला वाचायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म पूर्णपणे पाहायचा आहे, भरून द्यायचा आहे. हा फॉर्म तुम्हाला महिला बाल विकास कल्याणच्या तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये तुम्हाला द्यायचा आहे. आता ही होती बालकाची योजना म्हणजेच मुलांची योजना. आता पुढं पाहू आपण मुलींसाठी काय योजना आहे. आता पाहायला गेलं तर मुलींना यामध्ये ₹1,00,000 मिळणार आहे. आता हे कशा प्रकारे मिळतील हे पूर्ण तुम्ही लक्षपूर्वक ऐका. जेव्हा मुलगी 1ली जाईल तेव्हा तुम्हाला ₹4,000 मिळतील. त्यानंतर मुलगी जेव्हा 6वी जाईल तेव्हा ₹6,000. त्यानंतर मुलगी जेव्हा 11वी जाईल तेव्हा त्यावेळेस ₹8,000 आणि ज्यावेळेस मुलीची 18 वर्ष कंप्लीट होईल तेव्हा तिला मिळणार ₹75,000. आता यामध्ये अट अशीच आहे की पण मुलगी आहे की यांची वडील महाराष्ट्राची रहिवासी असायला पाहिजे आणि ही योजना फक्त राज्यातली महिलांसाठीच आहे. आणि यामध्ये असंही सांगितलं आहे की पूर्ण घराचे वार्षिक उत्पन्न 1,00,000च्या कमीच पाहिजे. आता एक लक्षपूर्वक ऐका की ही पिवळं आणि केशरी राशन कार्ड वाल्यासाठीच ही योजना चालवलेली आहे. आता यासाठी काय काय कागदपत्रे लागतील तर पहा की पिवळे किंवा केशरी राशन कार्ड, जी मुलगी आहे तिचे आई वडिलांचे आधार कार्ड, त्यानंतर लागणार आहे की माता पिता बरोबर एक मुलीचा फोटो, त्यासोबतच मुलीचा पासपोर्ट साईज फोटो बी लागेल. त्यासोबतच तहसीलदाराचं जे उत्पन्नाचा दाखला आहे ते तुम्हाला लागेल. यासोबतच मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि बँक पासबुक.
आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट आहे, की तुमचं बँक पासबुक तुमच्या आधारशी लिंक पाहिजे. अशा प्रकारे या योजनेची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. तुम्हाला ही माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आणखीन तुम्हाला या योजनेची माहिती पाहिजे असेल, तर तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही या योजनेची आणखीन माहिती काढू शकता. आणि या योजनेविषयी काही शंका असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. चला तर भेटू मग दुसऱ्या वेळी.